नमस्कार, मी प्रमिल छिद्रे. आज एक नवीन गोष्ट घेऊन आलोय. एक साधारण 1980च्या दशकातला भारत आणि त्या काळात वेगानं बदलत असलेलं शहर ते म्हणजे मुंबई. दिवसभर गजबजलेलं आवाजाने भरलेलं हे शहर रात्री मात्र शांत होत असायचं. दुकानं बंद व्हायची, रस्त्यांवरील गर्दी कमी व्हायची आणि हजारो गरीब लोक फुटपाथवरच झोपून रात्र काढायचे. त्यांच्यासाठी तेच घर होतं, तोच बिछाना, तोच आसरा. पण त्या काळात या शांत रात्रीमध्ये एक भयानक सावली फिरत होती. अशी सावली जी कोणालाही दिसत नव्हती, पण तिच्या मागे मृत्यूचा ठसा राहत होता. एकदा सकाळी लोकांना फुटपाथवर झोपलेल्या एका माणसाचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यावर भीषण जखम होती. दगड जो आहे तो डोक्यावर टाकला होता आणि त्याच्याजवळ एक मोठा दगड पडलेला होता. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की कदाचित कोणीतरी भांडणात किंवा रागाच्या भरात ही हत्या केली असावी. पण काही दिवसांनी पुन्हा अशीच एक घटना घडली. पुन्हा एक गरीब माणूस पुन्हा फुटपाथवर झोपलेला आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर दगडाने केलेला हल्ला. हळूहळू शहरात कुजबूज सुरू झाली. लोकांना वाटू लागलं की या घटनांमध्ये काहीतरी संबंध आहे. पण खरी भीती तेव्हा पसरली जेव्हा तिसरी, चौथी आणि पाचवी हत्या घडली. सगळ्या घटनांमध्ये पद्धत एकदम सारखी होती. बळी फुटपाथवर झोपलेले गरीब लोक असायचे आणि त्यांच्या डोक्यावर जड दगडानं वार करून त्यांना मारलं जात होतं. एक साधारण 1985 ते 1988 या काळात अशा प्रकारे एकामागून एक हत्या घडत राहिल्या. लोकांच्या मनात भीती वाढत गेली. माध्यमांनी ह्या अज्ञात खुनीला एक नवं नाव दिलं, ते म्हणजे स्टोन मॅन. कारण त्यांचं शस्त्र नेहमी एकच असायचं, ते म्हणजे दगड. रात्री 2 ते 4च्या दरम्यान हा खुनी आपल्या बळींचा शोध घ्यायचा असं पोलिसांना वाटत होतं. तर तो बहुधा अंधारात शांतपणे फिरत असेल, एखाद्या झोपलेल्या माणसाजवळ थांबत असेल आणि अचानक मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात टाकत असेल. काही सेकंदात सर्व काही संपून जात होते. कोणताही आवाज नाही, कोणतीही साक्ष नाही आणि खुनी अंधारात गायब. मुंबई पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली. रात्रीची जी आहे ती गस्त वाढवली. संशयित लोकांना पकडलं गेलं. अनेकांची चौकशी झाली, पण एकही ठोस पुरावा काही सापडला नाही. खुनी जणू सावलीसारखा होता, जो येत होता, हत्या करत होता आणि पुन्हा अदृश्य होत होता. त्या घटनांमध्ये अंदाजे 12 ते 15 लोकांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांची हत्या करण्यात आली. फुटपाथवर झोपणाऱ्या लोकांमध्ये भीती इतकी वाढली की अनेकांनी रात्री जागं राहणंच पसंत केलं. काहींनी तर शहरातली जागाच बदलून टाकली. आणि मग एक दिवस अचानक जशा या हत्या सुरू झाल्या होत्या तशाच या हत्या अचानक थांबल्या. स्टोनमॅन जणू काही हवेत विरला. मुंबई शहराने हळूहळू ही घटना विसरायला सुरुवात केली. पण काही वर्षांनी भारताच्या दुसऱ्या शहरात अगदी तसंच काहीतरी घडू लागलं, जसं मुंबईमध्ये घडत होतं. 1989चं ते साल. पूर्व भारतातील मोठं शहर ते म्हणजे कोलकाता. एकदा सकाळी फुटपाथवर झोपलेल्या एका माणसाचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या आणि जवळच एक मोठा दगड पडलेला होता. सुरुवातीला पोलिसांनी एक सामान्य हत्या मानली, पण काही दिवसांनी पुन्हा तशीच घटना घडली. पुन्हा एक माणूस, पुन्हा फुटपाथवर झोपलेला आणि पुन्हा डोक्यावर दगडाने केलेला प्राणघातक हल्ला. लोकांच्या लक्षात येऊ लागलं की ही साधी हत्या नाही. जून ते सप्टेंबर 1989 या काही महिन्यात किमान 13 लोकांची अशाच प्रकारे हत्या झाली. सगळ्या घटनांमध्ये पद्धत एकच होती. बळी गरीब आणि फुटपाथवर झोपणारे आणि त्यांच्यावर दगडाने केलेला हल्ला. शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. लोकांना अचानक मुंबईतील त्या जुन्या घटनांची आठवण झाली. अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, हा तोच स्टोनमॅन नाही आहे ना?
म्हणजे असं लोक त्यावेळेस विचारायला लागले. पोलिसांनी तपास सुरू केला, रात्री गस्त वाढवली, अनेक संशयितांना पकडलं गेलं, चौकशी करण्यात आली, पण यावेळीही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. आणि पुन्हा एकदा जशा या हत्या सुरू झाल्या होत्या तशाच या हत्या अचानक थांबल्या. स्टोनमॅन पुन्हा गायब झाला. आज इतकी वर्ष उलटून गेली, पण या प्रकरणाचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. मुंबई आणि कोलकात्यातील स्टोनमॅन एकच व्यक्ती होता की दोन वेगवेगळे खुनी होते, याचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही. काही लोकांचं मत आहे की कदाचित हा एक सिरियल किलर होता जो एका शहरातून दुसऱ्या शहरात गेला, तर काहींच्या मते हा एक मानसिक आजारानं ग्रस्त व्यक्ती असू शकतो. पण सत्य अजूनही अंधारात आहे. आणि म्हणूनच मुंबई आणि कोलकात्याचा स्टोनमॅन आजही भारतातील सर्वात मोठं न सुटणारं रहस्य मानलं जातं. कदाचित त्या अंधाऱ्या रात्रीचं रहस्य कायमचं अंधारातच राहून गेलंय. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्री या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इतकंच.